प्रेक्षको, पालघर लोकसभा मतदारसंघाचे सर्वेसर्वा आणि खरं तर या मतदारसंघाचे भाग्यविधाते पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याबरोबर आपण आहोत आणि आपण त्यांच्याशी याच मतदारसंघासंदर्भात बातचीत करणार आहोत। चव्हाण साहेब, पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये सध्याची परिस्थिती काय आहे? आपणा सर्वांना माहीत आहे, पालघर लोकसभा मतदारसंघ हा वर्षानुवर्ष महायुतीचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि या मतदारसंघामध्ये आता आदरणीय सध्या राजेंद्र गावितजी यांनी गेली 10 वर्ष जे विकासात्मक कामं केली आहेत आणि त्याचबरोबर आता या मतदारसंघामध्ये डॉक्टर हेमंत सावरांसारखा एक सुशिक्षित उमेदवार हा महायुतीच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। एक चांगलं वातावरण महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे कार्यकर्ते आणि मतदारसुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित आहेत किंवा ते उत्सुक आहेत आणि त्यामुळे हा विजयाच्या दिशेने सर्व कार्यकर्ते डॉक्टर हेमंत सावरा यांना नेण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात। महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि आम्हाला खात्री आहे की हा मतदारसंघ महायुतीच्या माध्यमातून 100% जिंकला जाईल।